नमस्कार, मी गणेश. बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर आजच्या सुपरफास्ट बातम्यांकडे. छत्रपती संभाजीनगर शहरातील उस्मानपुरा भागात राहणाऱ्या एका व्यक्तीनं बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे आणि त्यांचे बंधू देवीदास कुचे यांच्या नावाची चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जगदीश सूरफैया असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी कन्नड तालुक्यात पीक स्थिती पाहणी केली आहे. विहीर पुनर्भरण कार्यक्रम, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, नोंदणी इत्यादी कामाशी त्यांनी विद्यार्थ्यांशी देखील यावेळी संवाद साधला. छत्रपती संभाजीनगर शहरातील चेलीपुरा भागातील अजिंठा दूध डेअरी येथे विनापरवाना दुग्धजन्य पदार्थ निर्मित होत असल्याचं आढळून आल्यानं डेअरी चालकावर कारवाई करण्यात आली आहे. अस्वच्छता वातावरणात होत असलेल्या निर्मिती संदर्भात दुग्धजन्य पदार्थाचं नमुनेही घेण्यात आले. छत्रपती संभाजीनगर शहरात पुन्हा एकदा कोरोनानं भरडोकं काढलंय. एकूण 38 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात 3 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह सांगण्यात आलाय. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या आता 13 वरती पोहोचली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 5,41,486 महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणी केली. त्यातील 4.5 लाखांहून अधिक अर्ज हे मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोडकर यांनी दिली. भाजपचे अधिवेशन भरवण्यात आले होते, मात्र या अधिवेशनाला ठराविक भाजपा प्रतिनिधींना बोलवण्यात आल्याचा आरोप आमदार लोणीकर गटाचे भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव सुजित जोगस यांनी केलाय. भाजपा जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे हे अंतर्गत गरबाजी करत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केलाय. भाजपा नेते माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी विरोधकांना आव्हान दिलं. जालना शहरातील मामा चौक येथे एक स्टेज बांधा आणि तुम्ही काय केलं हे सांगा. जर माझ्यापेक्षा जास्त काम तुम्ही केलं असेल तर मी कान धरून उठबशा मारेन, असा वाण माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी विरोधकांना दिला. खुलताबाद जवळील मावसाळा ते खेळडी रोडवरील गुटखा निर्मितीचा कारखाना असल्याचं समोर आलं. चक्क मंगल कार्यालयाच्या परिसरात गुटख्याचा कारखाना सुरू होता. IPS अधिकारी महक स्वामी यांच्या पथकानं रात्री छापा टाकून एक ट्रक 2 टेम्पो भरून 26 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पानसाळ आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना संबोधित केलाय. अंजुमन ईशाले तालीम उर्दू ज्युनियर कॉलेज जालना येथे आयोजित कार्यक्रमात करिअर मध्ये यश मिळवण्यासाठी मौल्यवान टिप्स त्यांनी दिल्या. जालन्यात गेल्या आठवड्याभरापासून जालना शहरातील नवहा रोड शिंदखेड राजा चौफुली परिसरात रात्रीच्या वेळी बिबट्या वावरत असल्याच्या चर्चा शहरात सुरू आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांत भीतीचं वातावरण आता पसरलं आहे. याबरोबरच बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात. तोपर्यंत पाहत राहा.